नमस्कार. आपण आलेलो आहेत जुन्नर तालुक्यामध्ये भटकळवाडी ही पिंपळवंडी पसलं आहे आणि या ठिकाणी ही जी आपण डेअरी पाहतोय आणि असं मला माहिती मिळाली आहे की इथं या ठिकाणी गीर गाईच्या नावाखाली दूध पॅकिंग केलं जातं. तर आपण इथं जरा विचारूया नक्की कसलं दूध आहे, कुठून कलेक्शन होतं, काय होतं ते. आणि तुम्ही जर बर्फ जर पाहिला तर बर्फाचं तर क्वालिटी एकदम भंगारच दिसते. नमस्ते. आहे का शेट? कुठे शेट? या आपण आलोय बातमी करण्यासाठी. झालंय का पॅकिंग? हे काय ब्रँड आहे हा? काय ब्रँड? ब्रँडचं नाव काय आहे? गोअमृत आहे. हे कसलं दूध आहे? काऊ मिल्क आहे. गाव पण इथं गिर गाय लिहिलंय ना. पुढे गिर गाईचा फोटो लावलाय ना. इथं काव फोटो तर गिर गाईचा दिसतोय. दिसतोय की नाही सांगा. आता हा जो गो अमृत ब्रँड आहे हा कुणाचा आहे? हा पाश्चराइज काऊ मिल्क पण हा कुणाचा आहे? हा कुणाचा मध्ये हा तो बुटाबाई म्हणून आहे त्यांचा आहे. बुटाबाई. हो कोण आहे हा बुटाबाई? ते याचा नंबर आहे माझ्याकडं. हा त्याचा ॲग्रीमेंट केली आहे आपण. केलंय का? हो. लावा बरं फोन त्यांना एक. किती पॅकेट आहे बुटाबाईचं गो अमृतचं? आता पॅकिंग होईल ना. आता पॅकिंग होईल तेच समजा. किती होईल? किती होतं? किती दिवसापासून चालू आहे बुटाबाई? एक 10-11 तारखेपासून चालू आहे. 11. अचानकच काय आलं तू इकडं? त्यांचं याचं कनेक्शन आहे ना आपला. अचानक म्हणजे कसं मला नाही नाही, बुटाबाई 11 तारखेला अचानक कसं काय आला ते आपल्या? बरेच संस्था आले. ते असं एकच आले असं ना. किती संस्था आल्या आपल्या? तुम्हाला या आता हे दूध जे आहे, ऐका ना बाबा, तुमचं काय भटकळ ना? काय नाव? भटकळ इंद्रसेन ना तुमचं ना? हो. मला सांगा का हे दूध कुठून घेतलं जातं? आळा सहकारी संस्था आणि ही श्रीराम सहकारी संस्था. पिंपळगाव तर्फे माळुंगे म्हणजे खडकी पिंपळगावची संस्था आणि आळ्याची, आळ्याची. तिथून तुम्ही दूध घेता? हो हो. बरं, मग याच्यावर पॅकेटचा काय उल्लेख आहे आमचं इथं? पण आहे. नाही ठीक आहे, तुमचं असेल. कलेक्शन आहे. आता याच्यामध्ये बघा ना बाबा, वायळमळा अवसरी खुर्द नियर गो अमृत मिल्क म्हणून लिहिले. प्रोसेस्ड अँड पॅक्ड बाय नाही दत्त नाही, दिगंबर डेअरी. हा मार्केटेड बाय गो Marketed अमृत करतात. मिल्क Processing वायळमळा. करतात. हा ते मी Processing हा मी सांगतोय ना, मी काय असं काय म्हणजे एकतर्फे नाही चाललं आपलं काही. गो अमृत मिल्क मार्केटेड बाय आणि खाली तुमचा पत्ता आहे दत्त दिगंबर डेअरी. प्रोसेस्ड अँड पॅक्ड बाय आपला. प्रोसेस्ड अँड पॅक्ड बाय म्हणजे आपण प्रोसेसिंग करता. पण हे दूध गो अमृतचं बुटसिंग एक आहे दूध. आळा संस्था, परत ही पिंपळगाव संस्था आणि आमचं. बर, तुमचं किती कलेक्शन आहे? आमचं साधारण 3800 लिटर आहे. 38. आणि ह्या श्रीरामचं किती घेता? श्रीरामचं 4500 लिटरच्या आसपास येतं. 4500. आणि याचं 7 ते 8 हजार असतं. ते डेली व्हेरीफाय होतं म्हणजे म्हणजे जवळपास 13,000 लिटर हो. कलेक्शन होतं. जातं किती? जवळजवळ 90% जातं. 10%? नाही, ते दुसऱ्या दिवशी परत ऑर्डर वाढते ना. ते स्टोअर होतं. पण नाही, अजून किती? 11 तारखेपासून तुम्ही म्हणत होते का संस्था काही नवीन आल्या आपल्याकडं. कोणकोणत्या संस्था आल्या जरा नाव सांगू शकाल सर? म्हणजे संस्था म्हणजे कुठली? आता हे आता हा कोण आहे? बुटासिंग. आता याच्यात नावं नाही, गावं नाही, तुम्ही म्हणताय बुटा. नाही, हे ऐका ना, हे जे आहे ना प्रोसेस्ड अँड पॅक्ड बाय आपलं आहे आणि मार्केटेड बाय हे कुठलं गो अमृत. त्याचे मालक ते कोण आहेत ते मला? बुटा सिंग म्हणून आहे ते. बरं, हे कधी आले? 11 तारखेला म्हटलं ना तुम्हाला. अजून कोण कोण आलं? अजून आमचं आहे स्वतःचं आणि हे आपलं दुसरं साने डेअरी म्हणून ते आता येतील थोडं. साने डेअरी. एक मिनिट. हॅलो. तर आपण जर पाहिलं तर पाठीमागं आपण न्यूज केली होती का एक बुटा सिंगच्या आपण त्याच्या या ठिकाणी गेलो होतो. फक्त 40 गाया होत्या आणि तो व्यक्ती त्या यांचा जे भाजपचे कार्यकर्ते असं संजय थोरात यांच्याकडे दूध देत होता. आपण संजय थोरातांकडे पण गेलो होतो. नंतर संजय थोरातांची जी डेअरी बंद असल्यामुळं आपण शोध घेत होतो का हे गिर गाईच्या नावाखाली दूध कुठं जातं, पॅकेज कुठं होतं. तर ते आलं लक्षात, तर हे दूध या ठिकाणी पॅकेज होते. आणि हे दूध कुणाचं आहे? हे जर्सी गायांचं दूध आहे
आणि याच्यावर काय लिहिलंय? गिर गाईचा फोटो आहे. फोटो असू द्या, पण ते ॲक्च्युली काव मिल्क म्हणून इथं उल्लेख आहे. आहे ना, आहे ना. तुम्ही हे पहा, आहे इथं ना. उल्लेख आहे काव मिल्क म्हणून. अहो, आहे. तुम्ही पॅकेज आहे ना पूर्णपणे असं चेंज नाही. केले. ऐका, पॅकेज मी नाही चेंज केलं. हे बघा, काव मिल्क आहे, ते काही गिर गाय म्हणून उल्लेख नाही. ऐका, दुसरी गोष्ट, याच्यावर फॅट 3.583 आहे. ती क्वालिटी जी आहे ती आहे, त्याच्यापेक्षा प्लस आहे, मायनस नाही. तुमचं म्हणणं भटकळ साहेब बरोबर आहे, त्याच्यामध्ये चूक काय नाही, फक्त गिरगाईचा फोटो आहे. पण समजून घ्या, हा, ऐका ना. अहो फोटो फक्त गिरगाईचा आहे, दूध जर्शीचं आहे असं म्हणायचं ना नाही तुम्हाला. नाही, मुळात आमचं दूधच कावचं आहे, गिरचा विषय नाही. आपण हे दूध तुम्हाला माहितीये का, हे दूध गिरचं म्हणून बाहेर विकलं जातं. ते आता एक लक्षात, इथं काव मिल्क म्हणून लिहिलेलं आहे आमच्याकडं. तुम्ही पाहता ना इथं पॅश्चराइज काव मिल्क म्हणून. आपण हे अचानक आता काव, ऐका ना, गाडी काय, ते काय असं का गिर गाय म्हणून नाहीये. आम्ही म्हणलो का तुम्हाला फसवणूक तुम्ही म्हणताय, ऐका ना, तुम्ही जे म्हणता ना गिर गायचा फोटो आहे, पण ते ॲक्च्युली तिथं लिहिलेलं आहे ना, उल्लेख आहे ना काव मिल्क म्हणून. असं वरती गिर गाईचा फोटो आहे की नाही? ऐका, हा फोटो आहे. गो अमृत. ऐका, तो त्या ब्रँडचा हे आहे काय. अहो, बरोबर आहे, मी तेच म्हणतोय, गिर गाईचा फोटो आहे, पण प्रत्यक्षात हे दूध जर्शीचं आहे, त्याच्यामध्ये तुमचं हे सगळं काऊ मिल्क लिहिलं काव मिल्कच आहे. मग मी तेच म्हणतो नाही, काऊ मिल्क काव मिल्कच आहे, असं काय नाही, त्यात मग एक वेगळं दूध नाही. हा, मग हे आहे जर्सी गाईचं दूध, हे तुम्हाला मान्य आहे? हो, जर्सी गायचंच आहे. आम्ही कोण आहे? जर्सी गाय- बुटा सिंग नाव काय त्याचं पूर्ण? बुटा सिंग, त्याचं ॲग्रीमेंट पाहायला लागेल ना, ते काय एवढं काय तो आहे असेल तर दाखवलं तर बरोबर. आहे ना, दाखवतो. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो का इथं जवळपास 13,000 लिटर एका टायमाला जात आहे वाटतं ना. आणि पाहू शकतो आपण, तर बरेच साने डेअरीचं सुद्धा या ठिकाणी हे होतं आहे. इथं एक पाहिलं आहे बघा, सेम पिशवी आहे गो अमृतची, गिर गाईचं पुढे लेवल आहे, पण प्रत्यक्षात हे दूध आहे जर्सी गाईचं. आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी पॅकिंग सुरू आहे. आता जवळपास 3-4 गाड्या गेलेल्या आहेत, 3-4 गाड्या गेलेल्या आहेत. बाकीच्या गाड्या येतात जातात. सकाळी दुसरं पॅकेट नाही का साने डेअरीचं कुठे? काय आहे? ऑफिस आहे का? ठीक, मग जाऊ शकतो ना आपण? आहेत का भटकळ बाबा? आता ते बहुतेक हे शोधतायत, ॲग्रीमेंट शोधतायत. तर मला असं वाटतंय का जे काय साने डेअरीचं दूध आहे ते गेलं असं कदाचित, नाही का. आणि हे राहिलेलं हे त्या बुटा सिंगचं दूध आहे. आणि हा बुटा सिंग इतका मोठा स्कॅम चालू आहे, दररोज हजारो पिशव्या या ठिकाणी पुणे मुंबईला जात आहेत. येऊ का? अच्छा, साने डेअरीचं पण दाखव ना. आता हे जे आहे, फोन येतोय का? फोन येतोय. तुम्हाला संजय थोरातांचा फोन येतोय? मला नाही. तुम्हाला येतोय? अच्छा, हां, ठीक आहे. मला सांगा, हे बघा या ठिकाणी दिसतंय गो अमृत फूड्स प्रोप्रायटर बुटाभाई हामाबाई सोला, वय वर्ष 33, व्यवसाय साई इंडस्ट्री जवळ अवसरी खुर्द, म्हणजे आपण ज्या ठिकाणी गेलो होतो ते. आणि हे दत्त दिगंबर फार्म आहे, इंद्रसेन बबन भटकळ साहेबांचं नाव आहे. आता याचं जे काय आहे, तर हे आपण हे जर पाहिलं तर हे 10/7/2026चा हा स्टॅम्प पेपर आहे. आता काय म्हटलं याच्यामध्ये? हॅलो, लिहून देणार लिहून घेणार दोघेही दूध व दुग्धजन्य पदार्थाचे व्यावसायिक आहे. आता मेन वाचूया. गो अमृत फूड्स यांचा दूध संकलन प्रक्रिया करारनामा करण्याचे ठरले. सदर लिहून देणार लिहून येणार मग कारण ठरले की लिहून देणार दत्त यांनी
यांनी लिहून घेणार. गोअमृत फूड्स यांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरवठा करायचा आहे. सुरक्षा अटी नियमाचं पालन करायचं आहे. सदर दूध वाहतुकीचा खर्च लिहून घेणार गोअमृत फूड्स यांनी करायचा आहे. दुधाचे क्रेट लिहून घेणार अमृत फूड्स यांनी पुरवायचे आहे. सदर दुधाच्या पॉलिथिनचा खर्च लिहून घेणार दत्ता दिगंबर डेअरी फार्म यांनी करायचं आहे. सदर दुधाचे पेमेंट 8 दिवसांनी घ्यायचे. वेळोवेळी बदलणारे नियम वगैरे काय बरंच काय लिहिले. परंतु हे जे आपण जर बारकाईने जर पाहाल का जशा पद्धतीचं हे जे करारनामा असायला हवा तसा मला तरी हा या ठिकाणी दिसत नाही. आणि जरा महत्त्वाचं घ्या याचं साक्षीदार बघा. ज्या ठिकाणी आपण गेलो होतो ते संजय जिजाबा थोरात मुक्काम पोस्ट मंचर म्हणजे ज्यांच्या याच्यावर गेलो होतो त्यांच्या डेअरीवर जी रेड पडलेली होती त्याला साक्षीदार आहे. आणि त्यांच्या डेअरीवरून हे A2चं दूध जायचं आणि आता हे दूध तिकडे ट्रान्सफर केले. त्यांच्या डेअरीवरून साने डेअरीचं पण दूध जायचं. आता ते इकडे आहे ते दाखवतात बाबा साने डेअरीचं. आता हा सुद्धा तसाच दिसतोय दत्त दिगंबर आळे सहकारी. सानेचं दाखव ना सानेचे पिशवे दाखवा. नाही हे आळे डेअरीचं आहे. याच्यात बी संजय सीताराम थोरात नाव आहे. अवघड आहे काय स्कॅम आहे डेंजरस. ह्यांचं बंद झालेलं आहे तिकडं आणि हे इथं गपचूप पद्धतीने इकडं त्यांनी चालू केलेलं आहे. तर मी त्यांना म्हटलो होतो का ते A2चं करू नका हे पाप आहे. परंतु संजय थोरातांनी ऐकलं नाही. आपलं साने डेअरीचे पिशवे गेले का ते त्यांच्याबरोबर ते आता येतील ना गाडीत पिशवी कोण येतील गाडीत पॅकिंग करायला येतील त्यांच्याकडे रोल असतो आपल्याकडे नसतो. पॉलिथिन बॅग आपल्याकडे नाही आपल्याकडे त्यांच्याकडे ते येतील आता संपलेले आहे. आता आपल्याकडे संपले का पॉलिथिन बॅग आपल्याकडे नाहीच शिल्लकच नाहीत. तेच घेऊन येतात का हो ते येतात घेऊन. बरं आणि हे सहकारी संस्थेचं हे आहे ना तो करारनामा आहे त्याबाबत काय हरकत नाही. साने डेअरीचा करारनामा आहे का आपल्याकडे कुठला साने डेअरीचा साने डेअरी ही पुण्यामधली आणि सगळ्यात टॉपची डेअरी आणि अनेक पुण्यातली लोक साने डेअरीचं दूध घेतात. जसं चितळेचं दूध घेतात ना तसं साने डेअरीवर विश्वास ठेवतात. तर साने डेअरीचं यांचं दुधाचं साने डेअरी स्वतःचं हे नाहीच आहे. हे घेत आहेत ह्या संजय थोरातांकडून आणि संजय थोरांच्या यांच्यावर कारवाई झालेली आहे FDA कडून. आणि आता यांनी लगेच स्वतःचं तिथं नुकसान होऊ नये संजय थोरातांनी. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये कारण दूध शेतकरी पुरवतात. ते काय साने डेअरी किंवा संजय सेठ थोरात नाही पुरवत. हे जे करार दाखवले तुम्हाला ते आळा सहकारी दूध आमचं उत्पादन म्हणणं समजून घ्या. ऐका बाबा शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु गिर गाईच्या नावाखाली जे दूध नावाचा ऐका ना गिर गाईचा उल्लेख कुठंही नाही. जे काव मिल्क म्हणून दिलं जातं तुम्ही ते कोण आहे हा बुट्टा सिंग त्यांना फोन लावा ना. फोन लावा बुट्टा सिंगना. ठीक आहे आता त्याच्यावर जरी कारवाई झाली असेल संजय थोरातांवर परंतु ते त्यांचा एवढा कोट्यवधी रुपयाचं इन्व्हेस्ट केले ते काय ते करू शकत नाही. आणि ते दुधाचं करायचं काय त्यामुळे त्यांनी हे अशी आयडिया केली असेल. परंतु शेतकऱ्यांशी संबंधित हा निगडीत प्रश्न आहे. शेतकऱ्यांचं दूध त्यांनी काय करायचं. शेतकऱ्यांना समजा आळा सहकारी संस्था जे दूध पुरवठा करतात किंवा जी पिंपळगावची संस्था जे पुरवठा करतात त्यांनी करायचं काय. हे दूध कुठं जायचं आधी दूध तर कुठं तरी घालायला पाहिजे ना. नाही हे आळ्याचं आणि याचं दूध जायचं कुठं ते नाही सांगता येत. हे आमच्याकडे आम्हाला जे आलं त्या प्रस्तावाला आम्ही ते स्वीकारला. हे जे आळ्याचं आणि श्रीराम डेअरीचं आता यायला लागलं का तू आता यायला लागलं ना. हे अगोदर संजय थोरातांकडे जायचं ते मला नाही सांगता येत. ते त्यांना विचारा ना. बरं ठीक त्या संस्थेला विचारा. तर आता हे जे साने डेअरीचं जर आपण याच्यामध्ये पाहिलं गुणेश अनंत साने नावाचा पार्टनर आहे त्यांचं हे दिसतंय आणि नोटराईज आहे सगळं. शेवटला आपण वाचूया. हे बघा त्याच्यामध्ये ते साने डेअरींचं नाव आहे वगैरे आणि इथं सुद्धा परत तेच नाव पुढे येते. ठीक आहे आपलं म्हणणं नाही शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं दादा. शेतकऱ्यांचं नुकसान एक लक्षात घ्या. मी शेतकरीच आहे तुम्ही शेतकरी असाल मी काही म्हणत नाही. शेवटी हे नुकसान कोणाचं करायचं शेवटी ते शेतकऱ्यांचं नुकसान होणार. जे चुकीचं काम करतात त्यांना शासन व्हावा
ते काय आमचं म्हणणं पण नाही. ती एफडीएने ती बंद केली ती त्यांची डेअरी. डेअरी बंद केली, दूध नाही बंद केलं. दूध शेतकऱ्यांचं दूध बंद केलं आहे का? जे शेतकरी दूध पुरवठा करत होते किंवा आळा सहकारी संस्था करत होते त्यांचं दूध बंद झालं आहे का? नाही ना. शेवटी ते कुठंतरी घालणारच ना. मग त्याने आमच्याकडे घातलं. शेवटी आमच्याकडे पण लायसन आहे, सगळं आहे ना. असं काही नाही का बा आमच्याकडे हे आम्ही अनधिकृत करतोय असं आहे काही. आमचा काय आरोपच नाही तुमचा. हां, मग असं काय. आमचं काय म्हणणं आहे का आपल्या जर्सी आणि A2 लक्षात घ्या, काव मिल्क म्हणून आम्ही देतोय. मला सांगा ना, आता हे बघा ना, ठीक आहे ना. पण बुटा सिंग बरोबर तुम्ही समजा हा जो करारनामा केला आहे बुटाबाई हमाबाई सोला, बरोबर ना. मला सांगा, तुम्ही आता शेतकरी आहात आणि शेतकऱ्यांचं हित तुम्हाला जोपासायचे, ह्याच्यात किती लिटर दूध घ्यायचंय किती नाही असं ऐका ना, ते ऐका, त्यांची जी ऑर्डर असेल, रिक्वायरमेंट असेल, त्यानुसारच ते दूध सांगणार ना ऑर्डर. आता किती दूध जाते? आता साधारण 3 ते 4 हजार लिटर जातं आहे. एकट्या बुटाबाईला हां, हो. सकाळी का संध्याकाळी? एकच वेळ जातं ना, सकाळ का संध्याकाळी नाही. 4 वाजता 4000 लिटर जाते. 4000च्या आसपास जाते साधारण 4. आता माझं म्हणणं समजून घ्या, या इकडं आपण बसू वाटलं तर माझं म्हणणं समजून घ्या की येऊ का इकडं खुर्ची? बोला ना. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये गीर गायांचं जागोजागी कळप आहे, तसंच आंबेगाव तालुक्यामध्ये आहे, तसंच शिरूर तालुक्यामध्ये आहे. सिस्टम काय होती माहिती आहे का ही जी लोक आहेत, ही जी गीर गाई सांभाळणारी, यांचं दुधाचं प्रोडक्शन अत्यंत अल्प आहे. हे काय करतात, हे दिसतात साधे, परंतु यांची मार्केटिंग जबरदस्त आहे. हे गीर गाईच्या नावाखाली पुण्यात मुंबईमध्ये त्यांच्या ठिकठिकाणी कॉन्टॅक्ट आहेत, कुठं दूध खाली करायचं काय करायचं. तर हे काय करतात, तुमच्याकडून जर्शी दूध घेतात, त्याच्यावर गिर ऐकून तर घ्या माझं, आणि तेच दूध शहरामध्ये पाठवतात. त्याचं गिरचं नाव असतं आणि लोक शहरातली एवढी पाहत नाही, गिर गाईचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये ते डबल किमतीला ते खरेदी करतात. बरं. मग आता आपण त्यांना सहकार्य करतो. ऐका ना, सहकार्य मी करत नाही. सहकार्य करताना काव मिल्क म्हणून मी देतोय. त्याचं मार्केटिंग ते करतात आहे, मी करत नाही. मार्केटिंग कसं काय पद्धतीने करायचं तो त्यांचा भाग आहे, माझ्याशी काही संबंध. मी प्रोसेस्ड काव मिल्क म्हणून देतो आहे आणि त्याच्यावर क्लिअरली 3-5 आणि 8-3 SNF लिहिलेलं आहे आणि ती क्वालिटी त्याच्यापेक्षा आहेच आहे. पण हे बोललं म्हणून आपली जबाबदारी संपत नाहीये. तुम्ही मग अशी काय म्हणाले का आपल्याला शेतकरी जगावलं पाहिजे, ह्यांच्यामुळं काय होतंय का जर्शीचे बाजार कमी होतात. हो, बरोबर आहे. पण माझ्याकडे ही पार्टी आल्यात कधी 11 तारखेला आल्यात का, ते काय मी आतापर्यंत प्रोसेस करत होतो आणि यंदा दूध देतो असं नाहीच ना. हे मला पण माहिती आहे तुमचं दूधचं कलेक्शन कमी होतं, पण हे अचानक कसे आले ह्याचा शोध तुम्ही घ्यायला पाहिजे. ऐका, हे जे आलं म्हणजे शेतकऱ्यांचा मी तोटा करू का? तुम्ही सांगा ना का बस या सहकारी संस्थेचं दूध तुम्ही घेऊ नका, आळा सहकारीचं घेऊ नका. घेऊ नका असं कसं? ऐका ना, मी ऐका ना, किंवा पिंपळगाव सहकारी संस्थेचं दूध तुम्ही घेऊ नका, स्वीकारू नका, शेतकऱ्यांना नुकसान होऊ द्या, असं सांगा ना. मग तुम्ही असं तुम्ही सांगू शकता का? मी का सांगू ना. हां, मग तसंच मग म्हटल्यानंतर मी आता हे जे मला जे वाटलं का बाबा मी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी ते तात्पुरतं त्यांची जी हे आहे ती रिक्वायरमेंट पुरी करतोय. चला, तर आता हे तात्पुरती जी काय आहे रिक्वायरमेंट ते पूर्ण करतायत, पण मला असं एक विनंती होती, त्या बुटाबाईला फोन तर लावा एखादा, त्याला विचारू तरी हे दूध कशाचं विकतोय बाबा, तू काय विकतोय. आता तुम्ही त्यांच्याकडे गेलेच साहेब, सगळं गेलोय ना, पण तो नाही ना सापडलाच आता नाही. मग तुम्ही बातम्या बघताय, म्हणजे तुम्ही सांगताय का बाबा तुम्ही बातम्या मला बघताय काय तरी म्हणायचं, तुम्ही असं त्याचा करता. ऐका, लक्षात घ्या, हे जे मी देताना दूध कोणतं देतोय? काव मिल्क. काव मिल्क देतोय. म्हणजे मी माझ्या जागेवरती क्लिअर आहे, हे तर बरोबर आहे का नाही का? तुम्हाला मान्य नाही? क्लिअर आहे ना. आणि मी घेताना काव मिल्क म्हणूनच घेतोय, असं काय ना. आणि मी सहकारी संस्थाचं घेतोय, कुठलं बेसळीचं किंवा बसळ केलेल्यांचं दूध घेतोय असं आम्ही नाही. म्हटलोच नाही, ब्रँडेड दूध येते तुम्हाला. हॅलो, हां, हॅलो, चला तिकडे तिकडं